बाबा सिद्दीकीसारखीच तुमची हत्या करू. हा धक्कादायक फोन थेट पोलिसांच्या 112 नंबरवर आला आणि नाव घेतलं गेलं नवनीत राणा. राज्यात महापालिका निवडणुकांनंतर अमरावतीत भाजपला यश मिळालं. विजयाचा आनंद साजरा होत असतानाच हा फोन कॉल राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारा ठरला. अज्ञात व्यक्तीने पोलीस कंट्रोल रूममध्ये फोन करून नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे ही पहिलीच धमकी नाही. याआधीही निवडणूक प्रचारादरम्यान हैदराबादमधील भाषणानंतर तसंच पत्राद्वारे नवनीत राणा यांना धमक्या देण्यात आल्या होत्या. ओवेसींच्या टीकेनंतर पुन्हा एकदा धमकीचा सूर अधिक गंभीर झाला आहे का? हा राजकीय दबाव आहे की एखादा मोठा कट? लोकशाहीत मतभेद मान्य आहेत, पण धमक्या नाही. पोलीस तपास सुरू आहे आणि महाराष्ट्राचं लक्ष या एका फोन कॉलवर केंद्रित झालं आहे.